मागील 13 दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात खेळाच्या मैदानासाठी शिवसेनेच्या रुपाली अल्हाट यांचे आमरण उपोषण सुरू आहे। या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल उपोषणस्थळी भेट दिली। त्याचबरोबर आयुक्तांसोबत फोनवर संवाद साधत मैदान नागरिकांसाठी परत द्यावही मागणी केली आहे। हक्काचे मैदान जर परत मिळाले नाही तर लोकसभेच्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे। शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे हे काल चिखली येथे सुरू असलेल्या रुपाली आल्हाट यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। अमोल कोल्हे यांनी प्रशासनाचे कान टोचत केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला आहे। एकीकडे केंद्र सरकार खेळतो इंडियासाठी प्रोत्साहन करण्याच्या गोष्टी करतात तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड शहरात प्रशासन खेळाचं हक्कच मैदान हिसकावून घेत आहे। आधार परिस्थितीत लहान मूल खेळाडू यांनी जायचं कुठं असा प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे। आयुक्त शेखर सिंह यांच्या सोबत फोनवर संवाद साधत त्यांनी खेळाच्या मैदान परत द्यावे आणि घोडेस्वारी प्रशिक्षण केंद्र स्थलांतरित करावे ही मागणी केली। जर मागणी लवकर मान्य झाली नाही तर मात्र लोकसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशारा महापालिकेच्या आयुक्तांना खासदार अमोल कोल्हे यांनी दिला आहे। उपोषण सुरू आहे। आज आयुक्तांसोबत काय नेमकी चर्चा झाली आणि काही यातनं मार्ग निघाला आहे? आयुक्तांसोबत ही चर्चा झाली की एक महिला गेले 12 दिवस उपोषण करते, त्यानंतर गेल्या 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। केवळ चर्चा करू, बैठका करू या गोष्टींमध्ये न राहता याच्यावर तातडीनं सकारात्मक निर्णय घेतला जावा आणि त्याचबरोबर आयुक्तांना ही विनंती केलेली आहे की संपूर्ण जनतेची ही मागणी आहे, जे इक्वेस्टेरियनचे जे घोडेस्वारीची जो काही प्रोजेक्ट त्यांचा आहे तो पर्यायी जागेवर करावा। आपण नागरिकांना जे म्हणता आहात की मैदान पर्यायी जागेवर करतो, त्यापेक्षा आपण तो प्रोजेक्ट पर्यायी जागेवर करा, आमचं मैदान आम्हाला द्या, ही जी नागरिकांची म्हणणी आहे ही आयुक्तांपर्यंत पोहोचवली। आयुक्तांचा सोमवारी एलएक्यू लागलेला असल्यामुळे मंगळवारी बहुधा ही बैठक होईल आणि जर यातून निर्णय नाही झाला तर आयुक्तांना ही कल्पना दिली तर मग याला प्रशासनाचा मनमानी कारभार असं म्हणावं लागेल आणि मग याचा अगदी संसदेपर्यंत आवाज उठवावा लागेल। एकीकडे जर मोदी सरकार, केंद्र सरकार खेलो इंडिया म्हणते आणि दुसरीकडे जर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलांच्या हक्काचं खेळाचं मैदान जर हिरावून घेतलं जात असेल तर याच्यामध्ये कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत, यामध्ये नेमका हा प्रशासनाचा तुघलकी कारभार का सुरू आहे, या सगळ्याची उत्तरं, या सगळ्याचा जाब हा पालिका प्रशासनाला विचारला जाईल। आरक्षित मैदानाची जागा ही खासगी संस्थांच्या लक्षात आणण्याचा प्रयत्न होतो आणि आता अधिवेशन देखील सुरू आहे। या अधिवेशनात हा मुद्दा उचलला जाणार का तर न्याय मिळेल? यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतोय की अनेक वर्ष म्हणजे अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 2-2, 3-3 वर्ष, काहींच्या तर 4-4 वर्ष निवडणुकाच झालेल्या नाहीये। त्यामुळे लोकप्रतिनिधी लोकांचं म्हणणं हे मांडू शकत नाहीये। त्यामुळे संपूर्णपणे हा प्रशासनाच्या हातात कारभार चाललाय। जर अशा पद्धतीनं प्रशासनाची मनमानी चालली असेल, अशा पद्धतीनं मग लोकांनी काय फक्त टॅक्सेस भरायचा का की आम्हाला खेळायला मैदान मिळणार नाही, आम्हाला फॅसिलिटीज मिळणार नाही, तर लोकांनी फक्त टॅक्स भरायचा का? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतोय। यासाठी माझी प्रशासनाला विनंती आहे की जर या एकूण तब्बल 40 सोसायट्यांचे जर एक म्हणणं असेल, म्हणजे या 40 सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सगळ्या माणसांचं जर आपण म्हणू शकत असाल तर या 40 सोसायट्यांचं जर म्हणणं असेल की आम्हाला आमचं मैदान पाहिजे, तर मग पालिका कोणासाठी आहे, पालिका कोणाच्या हिताचा विचार करते, या नागरिकांच्या हिताचा तुम्ही विचारच करणार नाही आहात का? आणि त्यामुळे आयुक्तांना आता मी पुन्हा विनंती केलेली या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं की सर्वसामान्य जनतेचं जे म्हणणं आहे, नागरिकांचं जे म्हणणं आहे त्याला प्राधान्य द्यावं आणि जो घोडेस्वारीचा प्रोजेक्ट आहे तो पर्यायी जागेवर शिफ्ट करावा, पण नागरिकांना हक्काचं मैदान द्यावं। यावर लवकर तोडगा निघाला नाही तर पुढे काही इशारा राहणार आहे? यावर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रशासकीय अनेक मार्ग जे आहेत ते अवलंबले जातील आणि जसं मी म्हणालो की संसदेचंही अधिवेशन सुरू आहे आणि संसदेच्या अधिवेशनात जर हा मुद्दा मला असं वाटतं की उचलण्याची वेळ शक्यतो
महानगरपालिका आयुक्त हे आणणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे अजूनही त्यांच्याकडून. आणि त्यामुळे आत्ताही त्यांनी सांगितलं की मी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी तयार आहे. त्यामुळे ते लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढतील अशी मला अपेक्षा आहे.